बातम्यामध्ये सदैव अग्रस्थानी आणि महाराष्ट्रातही नंबर 1। आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज 1। आज नरसापूरमध्ये जे प्रकरण घडलं होतं, एका 4 वर्षाच्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला तो एकदम म्हणजे त्याला शब्दच नाही, इतका घृण अत्याचार त्यांनी केला होता। त्या अत्याचारामुळं कुठेतरी महाराष्ट्र पूर्ण पेटला होता आणि महाराष्ट्रामध्ये इतका प्रशासनावर इतका दबाव आणून पोलीस यंत्रणा यांनी योग्य काम केलं व वेळेच्या आत त्या आरोपीची चार्जशीट दाखल केली आणि फास्ट ट्रॅक कोर्टात ती केस चालून योग्य तो निकाल दिला। आज आपण या निकालाच्या आधारावर आज आपण असं म्हणू शकतो की न्याय आहे, म्हणजे न्याय आपल्या दारी जो म्हणतो आपण, तो न्याय कुठेतरी अस्तित्वात आहे आणि त्या चिमुकलीवर जो अत्याचार झाला आणि त्या आरोपीला जी आज फाशीची शिक्षा झाली, तर एका प्रकारचं आपण ते जे घडलं ते तर परत आणू शकत नाही, परंतु कुठेतरी त्या मुलीला न्याय मिळाला हे आपण मानू शकतो। त्यानंतर असं आहे की कायद्याला बरेचशा पळवाटा आहे। न्यायालयाने त्या पळवाटा जर अशा आरोपींना दिल्या नाही तर हा न्याय योग्य आहे जे आपण मानतो। खऱ्या अर्थाने मला हेच सांगायचं आहे, या प्रकरणामध्ये ती जी घटना घडली होती ती माणुसकीला काळीमा फासणारी घटना होती। जर कुठे अशा घटना भविष्यात घडत असतील तर त्या सर्व घटनांना ही एक जोरदार चाप बसली आहे आणि मी स्वागत करतो त्या न्यायालयाचं, ज्या न्यायालयाने ही शिक्षा त्या नराधमास सुनावलेली आहे। आणि याही पेक्षा मला असं वाटते की हा जो खटला आहे केवळ कायदे करून उपयोग नाहीये, तर समाजामध्ये कुठेतरी नीतिमत्ता सुद्धा रुजायला पाहिजे आणि जेणेकरून अशा प्रकारचं दुष्कृत्य कोणी पापी माणूस यापुढे करताना 100 वेळा त्यांनी विचार करायला पाहिजे। माझं असं म्हणणं आहे, या केसमध्ये पोलिसांचं पण कॉंग्रॅच्युलेशन किंवा त्यांचेही धन्यवाद म्हणायला पाहिजे, कारण की प्रत्येक पोलीस लोकांनी जर तत्परता दाखवली आणि 10 दिवसात 7 दिवसात आपली चार्जशीट तयार केली तर कोर्टाला चार्ज फ्रेम करून लवकरात लवकर केस पुराव्याला लावता येते। कायद्याने जरी 6 महिने 1 वर्ष असं टाईम दिलेला आहे, परंतु या केसमध्ये विशेष करून पुणे पोलिसांना आपण धन्यवाद दिलेच पाहिजे। त्यांचं जेवढं कौतुक करता येईल तेवढं कौतुक झालं पाहिजे आणि अशीच चालना पोलिसांना प्रत्येक होम डिपार्टमेंटकडनं जर केल्या आणि त्यांना ज्या अधिकाऱ्यांनी ज्या आयोगाने 7 दिवसाच्या चार्जशीट दाखल केलेली असेल त्याला इन्क्रिमेंटच द्यावे। त्याच्यावर या घटनेवरून हे दिसतं आहे की पोलिसांची तत्परता आणि न्यायाधीशांच्या समोर कोर्टात केस आली पाहिजे। न्यायाधीश डिले करतच नाही, परंतु जर पोलिसांनी जर त्याच्यात चार्जशीटच वेळेवर दाखल नाही केली तर हे मॅटर डिले होतं। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज 1 या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। धन्यवाद।